पाथर्डी तालुक्यातील मौजे करंजी येथील कॅनरा बँकेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी खाते उघडायला गेलेल्या महिलांना सक्तीने 1000 रुपये भरण्यास सांगितले जात आहे। त्यामुळे आर्थिक परिस्थिती नसलेल्या महिलांना खाते उघडण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत। या संदर्भात बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी बोलण्यासाठी गेले असता ते उडवाउडवीची उत्तरे देतात। कायद्यानुसार कुठलीही रक्कम न भरता खाते उघडता येते असा नियम आहे। त्या नियमाची पायमल्ली देखील या बँकेकडून होत आहे। त्यामुळे करंजी येथील कॅनरा बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना छानराज क्षेत्रे, गणेश अकोलकर, अशोक अकोलकर, योगेश क्षीरसागर, अनिल अकोलकर या खातेदारांनी दिले आहे। बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई झाली नाही तर येत्या 12 ऑगस्ट पासून कॅनरा बँकेसमोर उपोषणास बसण्याचा इशारा यावेळी खातेदारांनी दिलाय। कॅनरा बँक शाखा करंजी या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी योजना या संदर्भातले जे खाते उघडण्याचं काम होतं ते खाते उघडण्यासाठी तेथील शाखा व्यवस्थापकांनी प्रत्येक महिलेकडून 1000 रुपये घेतलेले आहेत। अशा पद्धतीची चर्चा शाखेत देखील झालेली आहे। त्यांचे मंडळ प्रबंधक त्यासमोर चर्चा झाली आहे। त्यांनी मान्य केलं की ही चूक आहे, परंतु कारवाई काय? आमचं असं म्हणणं आहे, आम्ही आज आर डी साहेबांना पत्र दिलेलं आहे की ही जी शाखा व्यवस्थापक आहेत यांची तातडीने त्या ठिकाणी बदली करण्यात यावी किंवा त्यांच्यावर यथोचित कायदेशीर कारवाई करण्यात गरजेचं आहे। आम्ही कॅनरा बँकेसमोर 12 तारखेला उपोषणाला बसणार आहे। तिने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जे महिलेकडून 1000 रुपये प्रमाणे खाते उघडून घेतलेले आहेत त्यासाठी जर त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर आज आम्ही अहमदनगर जिल्हा येथे आलेलो आहेत। निवेदन दिलेलं आहे साहेबाला, कलेक्टर साहेबांना। 1-2 दिवसात आम्ही पाहतो, नाही तर 12 तारखेला आम्ही उपोषणाला बँकेसमोर बसणार आहे।